नमस्कार मंडळी, चिंतन आणि मंथन या यूट्यूब चॅनेलच्या एका विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। 13 ऑगस्ट हा आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा जन्मदिन, या निमित्तानं आपण विशेष आठवणींना या भागामध्ये उजळणी करणार आहोत, उजाळा देणार आहोत। महाराष्ट्राचं अष्टपैलू व्यक्तिमत्व, साहित्याच्या विविध क्षेत्रामध्ये मुसाफिरी करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे। अख्खा महाराष्ट्र त्यांना ओळखतो, पण त्यांच्या संदर्भातील म्हणजे माझे वडील सतीश कुलकर्णी यांचे विचार आणि त्यांच्या आठवणी आज आपण ऐकणार आहोत। याच अनुषंगाने आचार्य अत्रे आणि बाबासाहेब असाही यामध्ये एक भाग असू शकतो। त्यामुळे मी या भागामध्ये सतीश कुलकर्णी माझे वडील यांचं मनपूर्वक स्वागत करते। नमस्कार बाबा। नमस्कार। आचार्य अत्रे यांची जन्मदिन आहे, तर या निमित्तानं आचार्य अत्रे यांच्या आठवणींना आपण उजाळा द्यावा अशी इच्छा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आचार्य अत्रे आणि तर्करतीत लक्ष्मण शास्त्री जोशी ही माझी श्रद्धास्थाने आहेत आणि त्यांच्या संबंधीचं ऋण जे माझ्यावर त्यांचं आहे ते ऋण फेडण्याची संधी आपण या निमित्तानं त्यांना अभिवादन करण्याच्या निमित्तानं आपण मला देतात, त्याबद्दल खरोखर याबद्दल मी आपल्याला प्रथमतः धन्यवाद देतो। आचार्य प्रल्हाद केशव अत्रे 13 ऑगस्ट 1898 ते 13 जून 1969 हा त्यांचा कालखंड। आमच्या कालखंडामध्ये आचार्य अत्रे यांच्या साहित्यानं, त्यांच्या आठवणीनं, निळ्या ठिकाणच्या लोकांनी सांगितलेल्या गोष्टी, त्यामुळे तो कालखंड अगदी भारावून गेलेला होता आणि आचार्य अत्रे हे अत्यंत माझे प्रेमाचं स्थान होतं। कुठं तर अगदी मी हायस्कूलला असल्यापासून आचार्य अत्रेंच्या साहित्याचा अभ्यास केला, पण त्याच्याही पूर्वीची आठवण जर सांगायचं असेल तर 13 ऑगस्ट हा आचार्य अत्रे यांचा जन्मदिन, वाढदिवस 13 ऑगस्ट 1960 माझं गाव सीमा भागातलं निपाणीच्या पुढचं बेडचाळ तालुका, चिक्कोडी जिल्हा बेळगाव। आमच्या गावामध्ये पहिल्यांदा त्यावेळेला आम्ही नॅशनल एको हा रेडिओ खरेदी केला। त्यांचं पत्र आलं की कोल्हापूरहून तो आणायचा होता, आलेला आहे सेट। वडील तातडीनं गेले आणि तो रेडिओ घेऊन आले। ती तारीख होती 13 ऑगस्ट 1960। तुम्हाला आश्चर्य वाटेल, ती आचार्य अत्रेंचा वाढदिवसाची तारीख होती। मला अतिशय आनंद वाटला। मी आचार्य अत्रेंना 1960 सालीच पत्र लिहिलं होतं की आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही रेडिओ घेतलेला आहे, तुमच्या वाढदिनाच्या निमित्तानं आपले आशीर्वाद आम्हाला। आश्चर्य वाटेल आपल्याला, त्यांचं एक 8 दिवसामध्ये पत्र आलं आभाराचं। अर्थात ते झेंडूचे फुले पुस्तकावर जे चित्र आहे, हॅट वगैरे घातलेली, तेच ते छापील त्यांचं पत्र होतं। सही मात्र स्वतः त्याने केलेली होती, असेच प्रेम नित्य ठेवावे वगैरे आभाराचं पत्र होतं आणि खाली प्रल्हाद केशव अत्रे। आता तो कालखंड लक्षात घ्या, 1960चा आलं पोस्टानं पत्र ते, आणि त्यावेळेला आचार्य अत्रेंचा दबाव खूप मोठा होता। अहो, गावभर त्या पत्राचा उल्लेख झाला। पोस्टमननं ज्यावेळेला पत्र दिलं, आचार्य अत्रेंचं पत्र आलं आणि त्यावेळेला सगळ्या जनतेला समजलं की हा आचार्य अत्रेंचा अत्यंत भक्त आहे, अत्यंत प्रेमी आहे। दुसरीच आमच्या घरातली महत्त्वाची गोष्ट अशी की आठवण सांगत असताना माझ्या वडिलांचं माध्यमिक शिक्षण हायस्कूलचं कोल्हापूरला झालं आणि माझ्या वडिलांचा अत्यंत आवडता विषय कोणता असेल, जे व्यक्तिमत्व असेल, ज्यांची नाटकं त्यांना पाठ होती, ते म्हणजे राम गणेश गडकरी। गडकरींची नाटकं, गडकरींचं साहित्य, याच्यावर त्यांनी अतोनात प्रेम केलं। त्यावेळेला त्यांनी निबंध स्पर्धेत भाग घेतला आणि त्यांना पारितोषिक मिळालं। त्या पारितोषिक वितरण समारंभ जो झाला तो आचार्य अत्रे यांच्या हस्ते कोल्हापुरात झाला आणि त्याला आचार्य अत्रे आले होते आणि माझ्या वडिलांना देखील आचार्य अत्रे यांच्या हस्ते पारितोषिक मिळालेलं आहे। तो कालखंड। पुढच्या कालखंडामध्ये म्हणजे कसं प्रवाह गेला त्यांच्या प्रेमाचा किंवा त्यांच्या आशीर्वादांचा आमच्या घराण्याला। माझा भाऊ, थोरले बंधू मुकुंद कुलकर्णी,
त्यांनाही साहित्याची आवड, प्रेम. ते हायस्कूलमध्ये शिकत होते आणि त्यांना समजलं आचार्य अत्रे आमच्याच भागात बेडकापासून काही अंतरावर असलेलं कारदगा नावाचं खेड आहे, गाव आहे, तिथं आचार्य अत्रे येणार आहेत. हे समजल्यानंतर त्याला अतिशय आनंद वाटला आणि त्याला महापुरुषांच्या स्वाक्षऱ्या, हस्ताक्षर गोळा करण्याचा अत्यंत छंद होता. आचार्य अत्रेंची सही घ्यायचीच, आचार्य अत्रे साहेबांची सही घ्यायचीच हे त्याच्या डोक्यामध्ये होतं. आता त्यावेळेला वाहनांची काही व्यवस्था नव्हती. आपल्या मित्राला हायस्कूलमधल्या त्याने विनंती केली आणि ते डबल सीट सायकलीवरनं तिथं गेले. आचार्य अत्रे आलेले होते. हा व्यासपीठावर त्यांची सही घेण्यासाठी गेला. छोटी वही अशी विद्यार्थी घेतात तशी आचार्य अत्रेंनी हातात घेतली ती वही आणि त्याला म्हणाले, अरे कसली वही आणलीस म्हणाले, एवढी एवढी एवढी, ह्या कागदावर माझी काही सही मावणार आहे का? मग आचार्य अत्रे साहेबांनी काय केलं, अशी जी वही होती ती अशी आडवी केली आणि प्रल्हाद केशव अत्रे अशा पद्धतीची स्वाक्षरी केली. तो एक अत्यंत आनंदाचा अशा पद्धतीचा प्रसंग होता. हे या निमित्तानं मला सांगावंसं वाटतं. त्यांचं साहित्य, त्यांचं वक्तृत्व, त्यांचे किस्से याच्याबद्दल खूपच प्रेमात होतो मी. त्याच महाविद्यालयीन जीवनात शिकत असताना मी अत्रे बोलतोय, सदानंद जोशींचा कार्यक्रम होता केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये कोल्हापूरला. त्या कार्यक्रमाला मी आचार्य अत्रेंच्या प्रेमाखातर ते समजावून घेण्यासाठी त्या कार्यक्रमाला गेलो आणि ते पाहत असताना कार्यक्रम सदानंद जोशी जे किस्से सांगतात त्याचं सुद्धा मी टिप्पण तयार केलं होतं त्या काळामध्ये आचार्य अत्रेंचं. ह्याची खूप मोठा त्यावेळेला हे झाला होता. मध्ये एक तुम्हाला सांगण्याची गोष्ट म्हणजे महाविद्यालयात असताना मी आचार्य अत्रे म्हणजे महाविद्यालयात शिकत असताना 64 ते 68 आचार्य अत्रे यांच्या वाढदिनाच्या दिवशी मी तार करायचो त्यांना अभिनंदनाची, म्हणजे वाढदिवसाच्या शुभेच्छेची तार करायचो. आता मी कॉलेजमध्ये म्हणजे अर्जुननगरला होतो, तिथं ऑफिस नाही, तिथं तार जाणार नाही म्हणून निपाणीला मी जायचो. तिथं मी आचार्य अत्रेंना तार करायची शुभेच्छेची. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी आचार्य अत्रे ज्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत, प्रत्यक्ष भेटून दिलेले पत्र, तारेने आलेल्या शुभेच्छा वगैरे असा एक कॉलम असायचा दैनिक मराठामध्ये. त्यामध्ये तारेने आलेल्या शुभेच्छा म्हणून एक होतं कॉलम. तर त्यामध्ये सतीश कुलकर्णी निपाणी असं आलं होतं. आता निपाणी का आलं तर तार निपाणीतनं केली ना. पत्ता जरी देवचंद कॉलेज अर्जुनगरला ते तारेतनं ते जात नव्हतं, म्हणजे तिथं नव्हता तो गेलेला. निपाणीहून ती तार गेली म्हणून सतीश कुलकर्णी निपाणी. तुम्हाला सांगतो मलाही कल्पना नव्हती याची. मी कॉलेजच्या ग्रंथालयात अनेक अंक लावलेले असतात ना, ते वाचत बसतो, दैनिक मराठा वाचत होतो. शेजारी माझा एक विद्यार्थी आला, त्यानेही ते वाचलं आणि तो आश्चर्याने म्हणाला, होय रे, आचार्य अत्रेंना वाढदिवसाची तार केलीस आणि निपाणीहून केलीस, आम्हाला काही माहित नाही का? इतका मला आनंद वाटला हा भाग. मी आचार्य अत्रेंचा प्रभाव किंवा त्या सुमारास त्यांचं तो मी नव्हेचे नाटक गाजलं होतं. त्यावेळेला मी कॉलेजमध्ये शिकत होतो. त्या नाटकालाही मी निपाणीला जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो. असा हा त्यांचा खूप मोठा प्रभाव माझ्यावर आचार्य अत्रेंच्या साहित्याचा होता. त्यांचं खूप साहित्य मी वाचलं, प्रभाव त्यांचा होता, त्यांच्यावर प्रेम होतं. हा भाग झाला. नंतरच्या कालखंडामध्ये 13 ऑगस्टला त्यांचा वाढदिवस होता. 13 ऑगस्ट 1968ला मी मुंबईत होतो. 13 ऑगस्ट 1968. तुम्हाला सांगतो, आचार्य अत्रे साहेबांना आमच्या श्रद्धास्थानाला कोणत्याही परिस्थितीत भेटायचंच असा मी फोन केला. मोठं मुंबई हे काय तरी देखील मार्ग काढत काढत वरळीला गेलो. आचार्य अत्रे साहेबांना भेटलो वाढदिवसाला 13 ऑगस्ट 1968. त्यांना बसलेले होते, अगदी त्यांना साष्टांग प्रणिपात केला आणि खाली येत होतो 13 ऑगस्ट 1968. त्या व्यक्तींचं सगळीकडे लक्ष येतं.
भराभरा भराभरा जिना उतरून खाली येत होतो वरळीला शिवशक्तीमध्ये. तर एक सेवक त्यांचा आला आणि त्यानं सांगितलं, अहो कॉफी आणि फराळ घेऊन जा. मी म्हटलं नको, पण तुम्ही इथपर्यंत खाली दारापर्यंत आलाय म्हटलं, अगदी वरचा जिना, तुम्हाला कोणी सांगितलं? तर साहेब म्हणाले, त्यानं काही घेतलेलं नाही, काही न खाता गेलंय, बघ त्याला बोलव. आणि त्याची ती व्यवस्था तुम्हाला सांगतो. त्यांच्या प्रेमाखातर मग कॉफी, म्हणजे दुसरीकडे व्यवस्था होती त्यांच्या शिवशक्तीच्या दुसऱ्या भागामध्ये, कॉफी वगैरे घेतली आणि आलो. आश्चर्याची आणि आनंदाची सगळ्यात गोष्ट कोणती? 13 ऑगस्टला त्यांची भेट झालीच झाली. त्यानंतर 18 ऑगस्ट 1968 म्हणजे त्याच्यानंतर 4-5 दिवसांनीच त्यांचा पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये सत्कार आयोजित करण्यात आलेला होता. त्याला ते येणार होते. हे ज्या वेळेला मला समजलं तेव्हा मी पुण्यामध्ये आलो. गावाकडे येण्याच्या वेळेला मी सगळा असा थांबत मी आलो, कारण ही संधी घ्यायची. मावशीकडं मी उतरलो, कारण माझं कुणी नव्हतं. माझी मावशी माझ्यावर ह्या साहित्याच्या प्रेमाबद्दल खूप माझा आदर करायची, आस्था वाटायची तिला माझ्याबद्दल. तिच्याकडे मुक्काम केला मी. आणि 18 ऑगस्टला बालगंधर्व रंगमंदिरात आचार्य अत्रेंचा सत्कार होता. अध्यक्ष होते नासी फडके, प्राध्यापक नासी फडके. गाडी आली आचार्यांची, प्रचंड गर्दी होती. योगायोगानं त्या गाडीच्या बरोबर गर्दीमध्ये जे होतं ना, ढकलत जे लोक आले, त्यामध्ये त्या गाडीपर्यंत मी होतो आणि आचार्यांच्या पाठीमागच आत जाण्याच्या वेळेला होता. आचार्य त्यावेळेला खांद्यावर 1-2 व्यक्तींच्या आधारानं ते चाललेले होते. त्यावेळेला त्यांचं दर्शन झालं. त्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं, नासी फडके यांचं अप्रतिम भाषण झालं आचार्य अत्रेंच्यावर. दोघांचे जरी वाद असले, अत्रे फडके तरी अप्रतिम, म्हणजे खूपच अप्रतिम. सगळे खुश झाले. दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात बातम्या आला की नासी फडके यांचं अप्रतिम भाषण, सभा गाजवली, आचार्यांचं त्यांनी वर्णन वगैरे. दुसऱ्या दिवशी आचार्य अत्रे यांना कोणीतरी प्रतिक्रिया विचारली, साहेब काल कार्यक्रम झाला आणि नासी फडक्यांचं खूप गौरव होते बघा, सगळीकडे कौतुक. आचार्य अत्रेंनी एकच वाक्य वापरलं, अरे वाढदिवस माझा होता, सत्कार माझा होता, माझं कौतुक राहिलं बाजूला आणि सगळं तुम्ही नासी फडक्यांचंच कौतुक करताय. ठीक आहे, मी आता असं करतो म्हणाले. पुढच्या वर्षी 4 ऑगस्टला नासी फडके यांचा वाढदिवस आहे ना, त्यावेळेला अध्यक्षपदावरनं मी भाषण करतो. लोक नासी फडक्यांना विसरतील आणि माझ्या भाषणाची आठवण काढतील. असा एक पद्धतीचं ते उद्गार काढले. पण दुर्दैवाची गोष्ट की त्या 4 ऑगस्ट 19 पुढचा कालखंड जो होता तोपर्यंत आचार्य ते काही थांबू शकले नाही. 13 जूनलाच त्यांचं निधन झालं. हा एक महत्वाचा आठवण मला या निमित्तानं सांगावीशी वाटते. आणि हायस्कूलमध्ये म्हणा, महाविद्यालयात म्हणा, किंवा एकंदरीत जीवनात मी नासी फडकेंचं साहित्य सगळं वाचलेलं होतं. सगळं वाचलेलं होतं. त्यांच्या साहित्याचा खूप मला भाषाचं प्रेम होतं. त्यामुळे मी नेहमी म्हणायचो, मराठी भाषेला प्राध्यापक नासी फडके यांनी सौंदर्य प्राप्त करून दिलं आणि आचार्य अत्रेंच्यावर आमचं प्रेम आहेच. मग आचार्य अत्रेंच्याबद्दल काय, तर आचार्य अत्रे यांनी मराठी भाषेला सामर्थ्य दिलं. नासी फडकेंनी सौंदर्य दिलं आणि आचार्य अत्रेंनी मराठी भाषेला सामर्थ्य दिलं. हे वाक्य त्यावेळेला मी नेहमी माझ्या भाषणामध्ये वापरायचो. पुढचा कालखंड वाईला आलो. वाईमध्ये आलो. आचार्य अत्रे आजारी आहे तशी मला बातमी ऐकत होतो आम्ही. त्यावेळेला मोबाईल नव्हते, बाकी काही सोनेपणाकडनं तरी कसं समजेल तसंच आम्हाला. आणि एक दिवस असं सिरियस अशी बातमी आली. त्यावेळेला तुम्हाला सांगतो, मी त्यांना भेटा येण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आहेत, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये, KM हॉस्पिटलमध्ये असा सगळं प्रवास चालला होता त्यांचा, म्हणजे उपचारांचा. मुंबईला गेलो रात्रआणीनं, परंतु त्यांचं निधन झालेलं होतं. त्यांचं मला येऊ शकलं नाही. तरी मी मुंबईत राहिलो. त्यांच्या अंत्यदर्शनाला मी उपस्थित होतो. रात्री 2-3 वाजले होते, तरी देखील प्रचंड पाऊस होता. त्याच्यात मी गेलो.
गदी माडगुळकर होते, मोठे लोक होते. शिवशक्तीपासून अशी अंत्ययात्रा निघाली, मोठी अंत्ययात्रा होती, त्याच्यात मी होतो. वय काही फार माझं त्यावेळेला नव्हतं, मुंबईची माहिती नव्हती. जसे लोक जातील तसं मी जातो. अनेक ठिकाणी असं त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी लोकांची गर्दी होती. गदी माडगुळकरी होते, पाऊस पडत होता, छत्रीत होते. योगायोगाने गदी माडगुळकरांच्या छत्रीतच मी गेलो, अशी हळू चालत असताना. आणि शोकसभा झाली. गदी माडगुळकर जात असतानाच एकानं त्यांना प्रतिक्रिया विचारली. ती छापायची होती दुसऱ्या दिवशी दैनिक मराठीमध्ये ती प्रतिक्रिया. म्हणजे का अर्थात गदी माडगुळकर त्यांच्या म्हणजे काव्याच्या रूपानेच महाकवीच ते त्यांनी त्यावेळेला दिलेली, मला अजूनही आठवते ओळ. सर्वांगाने भोगी जीवन, सर्वांगाने भोगी जीवन, तरीही ज्याच्या उरी विरक्ती, साधुत्वाचा गेला पूजक, खचली कलली श्री शिवशक्ती. अशा पद्धतीची श्रद्धांजली गदी माडगुळकरांनी. नंतर आम्ही शोकसभेला गेलो. SM जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ती शोकसभा झाली. म्हणजे त्यावेळेच्या माझ्या आठवणी, त्या गोष्टी अनेक लोक बोलले. त्यावेळेला मोठे मोठे लोक होते, सगळ्यांचं झालं. त्यावेळेची एक आठवण मला महत्त्वाची म्हणजे SM जोशींनी जाहीर केलं, सगळ्यांची भाषणं झाली, इथं भैयासाहेब आंबेडकर कुठे असतील तर त्यांनी व्यासपीठावर यावं. भैयासाहेब आंबेडकरांच्या भाषणाशिवाय किंवा त्यांच्या शब्दाशिवाय किंवा त्यांच्या श्रद्धांजलीशिवाय अपुर आहे असं SM जोशींनी वाटलं. भैयासाहेब आंबेडकर इथं कुठं आहेत असं का त्यांनी आवाहन केलं, आचरण केलं. भैयासाहेब तिथे गेले, तेही मी ऐकलं. अशा पद्धतीचं एकंदरीत होतं. त्याच्या पूर्वीची एक गोष्ट सांगायची तर आचार्यत्रींच्या संदर्भामध्ये काही गोष्टी आपल्या आयुष्यात प्रतिकूल परिस्थितीमुळे म्हणा किंवा त्यावेळेला जमत नाही, अडीअडचणी असतात, आपणही सामान्य असतो, ओढ असते, प्रेम असतं, परंतु साधनं नसतात. 14 म्हणजे बाबासाहेबांच्या जयंतीच्या वेळेला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं फलटणला 1969 साली बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरणाला आचार्यत्रे आलेले होते. मला नंतर इतकं वाईट वाटलं ते गेल्यानंतरच्या कालखंडामध्ये. म्हणजे त्यानंतरच ते जूनमध्ये गेले. म्हटलं वाई फलटण तसं जवळ होतं, आपण जायला पाहिजे होतं, त्यावेळेस त्यांचं दर्शन घ्यायला पाहिजे होतं, पण त्यावेळेला सोय नव्हती हो, नाही जाता आलं नाही काही. आणि त्या अनुषंगाने जर म्हटलं तर ती एक खंत आयुष्यामध्ये आली की त्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण आणि आचार्य अत्रेंच्या हस्ते. म्हणजे हे दोन्ही महापुरुषांच्या, म्हणजे ज्यांच्याबद्दलचे मला हृदयापासून प्रेम आहे, त्यांच्या संदर्भामध्ये काहीतरी अभिवादन करता आलं असतं त्यांना, त्या कार्यक्रमाला उपस्थित ही माझी भावना आहे. आता अगदी एक महत्वाची गोष्ट सांगायची तर तर्कतीत लक्ष्मणशास्त्री जोशी यांचंही माझ्यावर प्रचंड प्रेम. परंतु तो संयुक्त महाराष्ट्राचा काळ होता, बाकीचा होता. आणि आचार्य अत्रे यांनी तर्कतीर्थांच्यावर खूप टीकाही केलेली होती, ती महाराष्ट्रात गाजलेली होती, म्हणजे खूप. आणि मी वाईला आलेलो, तर्कतीर्थांच्या सहवासात राहत होतो. आणि आचार्यत्रेंनी त्यांच्यावर टीका केलेली आणि मित्र आचार्यत्रेंचा भक्त. त्यामुळे माझ्याबद्दल काय जाणीव असेल तर्कतीर्थांची, म्हणजे आबांची, अशा ह्याच्यात मी होतो. एकदा काय भाग झाला, संपादकीय वर्गा पुढं आणि कर्मचारी सगळे एकत्र असताना एक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमामध्ये तर्कतीर्थांचं भाषण होतं. तात्विक भाषण ते देत होते तर्कतीर्थ, आणि त्यामध्ये उल्लेख करत होते वेदातले, ऋग्वेदांचे, उपनिषदातले वगैरे. आणि सांगताना आपल्या वचनाचं प्रतिपादन करताना ते सांगायचे आचार्यांनी असं म्हटलंय, म्हणजे उपनिषदातले असतील, वेदातले असतील, ऋग्वेदातले, आचार्यांच्या मताप्रमाणे या विषयाच्या संदर्भामध्ये असं म्हणता येईल, असं ते 2-3 वेळा म्हणाले. आणि नंतर मी कर्मचाऱ्यांच्यातच बसलो होतो, तिसऱ्या वेळेत खाली भारतीय बैठक होती. मला आश्चर्य वाटलं. ते काय म्हणाले, वेदातले, उपनिषदातले आचार्य, त्यांचा मी उल्लेख केलाय, यांचे आचार्य नव्हे,
आता यांचे आचार्य नाहीत, म्हणजे यांचे आचार्य नाहीत. मला तुम्हाला सांगतोय की भरून आलो की अरे त्यांना सुद्धा माहिती आहे आचार्यात्र्यांच्यावरची माझ्या प्रेमाची गोष्ट. आपण महापुरुषांना ओळखत नाही, त्यांच्या मतभेद थोरच असतात. आपल्याला असं वाटत असतं की त्यांचे मतभेद आहेत, कारण दोन्ही महापुरुष थोरच असतात, एकमेकांचा आदर हा करतच असतात. त्याच अनुषंगाने जाता आता मी सांगेन की वरळीला जो बाबासाहेब, वरळीला हा सगळा महत्वाचा भाग सगळा वरळीचा, तिथं आचार्य अत्रेंच्या निधनानंतर आचार्य अत्रेंच्या पुतळ्यास अनावरण झालं. त्याला कोण प्रमुख पाहुणे, कोणाच्या हस्ते ते अनावरण झाले, उद्घाटन? तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या हस्ते. थोर, दोघेही थोरच पुरुष, एकमेकांचंच महत्व एकमेकांना समजतं, त्यांच्यासारखा कोणी नाही. आणि त्या भाषणामध्ये तर्कतीर्थांनी जे आचार्य अत्रेंचं एका शब्दात वर्णन, भाषण मोठं आहे ते, त्यात केलं होतं. आचार्य अत्रे म्हणजे अष्टपैलू झुंबर, अष्टपैलू झुंबराची त्यांनी उपमा दिलेली होती. ते मला इतकं आवडलं. नंतर आचार्य अत्रे गेल्यानंतर माझी काही ठिकाणी भाषणं झाली. दिवाळी अंकामध्ये मी लेख लिहिले. एका दिवाळी अंकामध्ये लेख लिहिताना सुद्धा मी हाच शीर्षक दिलं, आचार्य अत्रे अष्टपैलू झुंबर म्हणून. हे एकमेकाबद्दलचं अशा पद्धतीचं प्रचंड असं प्रेम त्यांच्या ह्याच्यातनं दिसलं. त्यामुळं ज्यांच्यावर मी प्रेम केलं त्यांचा संदर्भ माझ्या आयुष्यात आला, ह्याचा मला अतिशय आनंद वाटतो. आचार्य अत्रे आणि बाबासाहेब यांचं नातं कसं होतं आणि त्यांच्या संदर्भात आम्हाला ऐकायला आवडेल. आचार्य अत्रे त्या काळामध्ये काँग्रेसमध्ये होते. बाबासाहेबांचा तो कालखंड तुम्ही पाहायला सुरुवात आचार्य अत्रेंचा, मोठा स्वातंत्र्याची चळवळ मोठा, काँग्रेसमध्ये होते आचार्य अत्रे. बाबासाहेब काँग्रेसवर टीका करीत असत, महात्मा गांधींच्यावर टीका करीत असत, आणि आचार्य अत्रे स्वतंत्र ह्याचे होते, म्हणजे आपल्याला जे भावेल काय कोणाचं. त्यामुळे बाबासाहेबांच्यावर त्यांनी टीका केली त्यावेळेला, त्या काळामध्ये बाबासाहेबांच्यावर. परंतु मग आचार्य अत्रे बदलले कुठं? ज्यांच्यावर टीका केली त्यांचे कधी त्यांनी हे केलं नाही, परंतु फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे आहेत एकमेव व्यक्ती. आचार्य अत्रेंचा सगळ्या अभ्यास लक्षात आलं की आपल्याकडनं चूक झाली, या महापुरुषाला ओळखलं. तसं फक्त बाबासाहेबांच्या संदर्भात त्यांची जाणीव झाली, त्यांना जाणीव झाली. कोणती जाणीव झाली? आपण टीका केली ती बरोबर, फार महापुरुष. कधी? घटना परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं शेवटचं व्याख्यान होतं, आणि देश अखंड राहायला पाहिजे, देशात एकात्मता आली पाहिजे, कसा टिकेल, हे भाषण वाचल्यानंतर ऐकल्यानंतर आचार्य अत्रे बदलले. आणि त्यानंतर ते पूर्ण बाबासाहेबांचे भक्तच झाले, बाबासाहेबांचे चाहतेच झाले, बाबासाहेबांच्या प्रेमातच पडले. आणि नंतरच्या कालखंडामध्ये त्यानंतर बाबासाहेबांच्या बद्दल खूप त्यांनी गौरवपर अशा पद्धतीचे लेख लिहिले. बाबासाहेब गेल्यानंतर आत्ताची आपली चैत्यभूमी आहे मुंबईची, त्यावेळेला जी प्रचंड असे 5 लाखो लोक जमले होते अंत्ययात्रेला, महापरिनिर्वाण यात्रेला. शोकसभा झाली महाराष्ट्राच्या वतीनं. त्यावेळेला बोलणारे कोण होते? संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने बाबासाहेबांना आदरांजली, श्रद्धांजली, भावना व्यक्त करणारी व्यक्ती म्हणून निवड कुणाची करण्यात आलेली होती? आचार्य अत्रे यांची केलेली होती. आचार्य अत्रे एक शब्द म्हणायचे, लोक ढसा ढसा रडायचे. दुसरं वाक्य वापरलं, ढसा ढसा रडायचे. बाबा आज तुम्ही पोरके करून गेलात आम्हाला, म्हटलं की समाज सगळा रडायचं. अशा पद्धतीचं प्रचंड शब्दांच्यावर प्रभुत्व असणाऱ्या आचार्य अत्रेंनी दलित समाजाचं त्या काळामध्ये बाबासाहेबांच्या अनुयायांचं सांत्वन केलं आपल्या भाषणात. ते बाबासाहेबांच्या समाजावर, आंबेडकरी समाजावर आचार्य अत्रेंचं ते फार मोठं ऋण आहे. ते गेल्यानंतर त्यांनी जवळजवळ अंत्यसंस्कारापर्यंत बाबासाहेबांच्या 6 डिसेंबर पासूनचे पुढचे अंक होते ते सगळे बाबासाहेबांच्यावर लिहिले. आणि त्याचं नंतर मग दलितांचे बाबा या नावाचं पुस्तक प्रकाशित झालं. हे पुस्तक खूप महत्वाचं आहे, त्याच्यामध्ये सगळे मराठामधले ते त्यावेळेचे सगळे ते अग्रलेख आहेत. हा आचार्य अत्रे आणि बाबासाहेब यांच्यातला ऋणानुबंध आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, बाबासाहेबांनी आचार्य अत्रे 1953ला श्यामची आई या मराठी चित्रपटाला राष्ट्रपतींचा पहिला पुरस्कार मिळाला.
तो पुरस्कार घेण्यासाठी आचार्य अत्रे आणि सुधाताई अत्रे, बर. आचार्य अत्रेंच्या पत्नी सुधाताई अत्रे, हे दिल्लीला गेले. पुरस्कार झाला, कार्यक्रम झाला, सगळा झाला. आणि आचार्य अत्रे बाबासाहेब आंबेडकरांना, बाबासाहेबांना भेटायला त्यांच्या बंगल्यावर गेले. बाबासाहेबांनी त्यांचं खूप स्वागत केलं, आनंद व्यक्त केला. महत्वाची गोष्ट अशी, माईसाहेब आंबेडकरांनी, म्हणजे सविता कबीर, माईसाहेब आंबेडकर, पूर्वीचं शारदा कबीर नाव त्यांचं, सुधाताईंना पाहिल्यानंतर त्यांना अत्यंत आनंद वाटला. तर का? तर हुजूर पागेमध्ये सुधाताई अत्रे ह्या शिक्षिका होत्या आणि माईसाहेब आंबेडकर ह्या त्यांच्या विद्यार्थिनी होत्या. अरे, माझ्या गुरूंचा आशीर्वाद घेण्यासाठी मी या माझे गुरु आले, ह्या अशा पद्धतीची भावना माईसाहेबांची होती. आणि मग गप्पा झाल्या त्या दोघांच्याही, आचार्य अत्रेंच्या, बाबासाहेबांच्या. सुधाताई होत्या, माईसाहेब ह्याच्यात. मग शेवटी माईसाहेब म्हणाले, थांबा, मी तुम्हाला खायला शिरा करून आणते. त्यावेळेला बाबासाहेब म्हणाले, बाबासाहेबांचं किती महत्वाचं वाक्य आहे, कसे मार्मिक बोलायचे ते. त्यावेळेला ते माईसाहेबांना म्हणाले, यू कांट गिव्ह कॅट्स मीट टू ए लायन. अगं अगं मांजराचं खाणं सिंहाला कसं चालेल? म्हणजे नुसतं गोड 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 हे चालणार नाही, काय करायचं असेल झणझणीत अशा पद्धतीचा पदार्थ करून, अशा पद्धतीचे बाबासाहेबांचे त्यांचे संबंध होते. आणि खूप महत्वाची गोष्ट होती. या निमित्तानं तुम्हाला असं मला सांगावंसं वाटतं, आचार्य अत्रे हे अत्यंत गुरुभक्त होते. ही दुर्मिळ आठवण एक तुम्हाला सांगतो. बरोबर. एक महाराष्ट्रातले प्रसिद्ध साहित्यिक आणि माझे अत्यंत मला बंधुतुल्य स्नेही, म्हणूनच सगळी पुस्तकं ज्यांनी मला भेट दिली, माझे बंधुतुल्य स्नेही सतीश कुलकर्णी यांना भेट. ते प्राध्यापक, मोठे समीक्षक दलित साहित्याचे प्राध्यापक राघव जाधव. ते आठवण झाली किंवा असलं आमच्या घरी यायचे, गप्पा व्हायच्या, तेव्हा आचार्य अत्रेंच्या संदर्भात विषय निघाला. आचार्य अत्रेंच्या संदर्भात काय सांगाल तुम्ही, असं मी म्हटलं त्यांना, एखादी आठवण किंवा प्रसंग काय. तुम्हाला सांगतो, इतकी दुर्मिळ आठवण ती आणि महत्वाची, अगदी मला आनंद विभोर झालो मी त्या काळात. तर ते म्हणाले, मुंबई आकाशवाणीवर माझं राम गणेश गडकरी यांच्यावर व्याख्यान झालं, भाषण झालं. राम गणेश गडकरी यांना आचार्य अत्रे गुरु मानायचे, श्रद्धा, प्रेम, अगदी गडकरींच्या सारखं नाही. तर माझं राम गणेश गडकरी यांच्यावर भाषण झालं. आता माझ्या पद्धतीनं मराठी साहित्याच्या समीक्षेच्या दृष्टीनं मी गडकऱ्यांचं समीक्षण केलं, थोडक्यात जे समीक्षक करतात त्या पद्धतीनं. परंतु म्हणजे इथं हे झालं असेल, तिथं हे झालं असं समीक्षा केली असेल त्यांनी. पूर्ण भाषण गौरवपर होतं असं म्हणता येत नाही, की साहित्याच्या दृष्टिकोनातून ते भाषण होतं. ते आश्चर्य म्हणजे आचार्य अत्रेंनी ते ऐकलं, रेडिओवरचं भाषण राम गणेश गडकरींच्यावर आहे म्हणून ऐकलं. आणि राघव जाधवांनीच मला सांगितलं. दुसऱ्या दिवशी मुंबई आकाशवाणी केंद्राच्या केंद्र संचालकांना आचार्य अत्रे यांनी फोन केला. काय फोन केला? अहो महाशय म्हणाले, कारण राम गणेश गडकरी यांच्यावर एका फार मोठ्या विद्वान समीक्षकाचं तुम्ही भाषण आयोजित केलं होतं, ती मी ऐकलं. ते काय भाषण मला ऐकले नाही. कसं काय तुम्ही हे करता कोणाची भाषणं? कारण आपल्या गुरुबद्दलचं एखादं वाक्य सुद्धा राघव जाधवनी सांगितलं. आणि त्याच्या आकाशवाणीच्या संचालकांना काय म्हणाले, केंद्र संचालकांना, हे बघा राम गणेश गडकरींच्या बद्दलचं असं आहे, मला ते आवडलेलं नाही. अशा पद्धतीची व्याख्यानं जर पुढच्या वेळेला तुमच्या कार्यक्रमात होणार असतील तर मी माझा रेडिओ गटारात फेकून देईन. अरे बापरे, हे फार मार्मिक गोष्ट आहे. त्याचा मला खूप असा पद्धतीचा प्रभाव आचार्य अत्रेंचा वाटला. बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात मी आम्हाला विचारलं. आधी विरोध झाला, बाबासाहेबांचं मोठेपण त्यांना मान्य झालं. आचार्य अत्रे यांची महत्वाची गोष्ट अशी आहे, बाबासाहेब असतानाच 1947ला
13 एप्रिल 1947 बर. नवयुग साप्ताहिक आचार्यात्रेंचं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेषांक त्यांनी काढलं. अरे अप्रतिम विशेषांक. त्याचं पुनर्मुद्रण अलीकडे झालेलं आहे. तो अंक माझ्याकडे आहे, मी तो तुम्हाला दाखवेन. मोठ्या मोठ्या लेखकांचे अत्यंत महत्वाचे लेख त्याच्यामध्ये आहेत. त्यात तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचा देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर नवयुगमध्ये आचार्य अत्रेंच्या नवयुगमध्ये लेख आहे. अरे तेव्हा ही सगळी मोठी मंडळी जी होती ना, ती समजावून घेणं ही आताच्या काळामध्ये फार मोठी गरज आहे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीनं आपण प्रवाह लक्षात घेतले तर मराठी साहित्याचा अभ्यास, मराठी महापुरुषांचा अभ्यास हा केला तर खूप त्याच्यामध्ये प्रगती होऊ शकेल अशा पद्धतीचं मला वाटतं. कारण वरळीच्या पुतळ्याच्या वेळेला कोणीतरी म्हणालं तर्कतीर्थांच्या भाषणात ते होतं की आचार्य अत्रे आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या प्रतिमेमध्ये साम्य खूप दिसतं पर्सनॅलिटीमध्ये. त्याला मार्मिक उत्तर देताना तर्कतीर्थ म्हणाले होते, ज्या महापुरुषाची आपण एकरूप होतो त्याची छटा आपल्या प्रतिमेवर होते, म्हणून दोघां प्रतिमेमध्ये या पुतळ्यामध्ये साम्य दिसते. हे महापुरुषांच्या बाबतीतली अशा पद्धतीच्या गोष्टी आपण लक्षात ज्या वेळेला घेतो त्यावर अभिमानानं भरून येतो. आचार्य अत्रे यांच्या परिवाराशी फक्त त्यांचे आशीर्वादच मला मिळालेले आहेत. आचार्य अत्रेंचे मला आशीर्वाद द्यायचे आहेत, त्याचं आणखी मी फार विश्लेषण करत नाही. खूपच आशीर्वाद आहेत त्यांचे आम्हाला. आणि कॉलेजमध्ये असताना कोल्हापूरला ते येणार आहेत असं समजलं. एक परिषद होती. कॉलेजच्या प्राचार्यांना मी सांगितलं की मी जातो जा म्हणे. आणि मी हेतूही सांगितलं प्राचार्यांना की आचार्य अत्रे येणार आहेत आणि आपल्या कॉलेजवर कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यासाठी आपल्या कॉलेजच्या वतीने त्यांना विनंती करू का, परवानगी घेतली मी. ते म्हणाले जरूर जाणं सांगा. त्यासाठी मी गेलो. मला हेतू त्यांना भेटण्याचा होता. परंतु त्या परिषदेला आचार्य अत्रे आलेले नव्हते. वाट पाहिली मी. लहान होतो त्यावेळेला, काय करावं हे, मोठा पुष्पगुच्छ घेऊन गेलो होतो मी. मग त्यावेळेला जयंतराव टिळकी होते. जयंतराव टिळक केसरीचे संपादक. त्यांना मी विचारलं आचार्य अत्रे येणार आहेत का, तर ते म्हणाले निरोप आलाय ते येणार नाही आहेत. मग मोठा पुष्पगुच्छ होता. आता हे पुष्पगुच्छाचं काय करायचं. आचार्य अत्रे खंतच झालीच. पुष्पगुच्छ कुठं कुणाला देऊ याच्यात. मग त्यावेळेला उद्धवराव पाटील एक मोठे नेते संयुक्त महाराष्ट्रातले आणि ज्येष्ठ होते. मला अभिमान वाटतो त्यांना मी तो पुष्पगुच्छ देऊन त्यांना वंदन केलं आणि मग कॉलेजवर आलो. ही एक महत्वाची गोष्ट मला या निमित्तानं आठवते. अशा असंख्य आठवणी आहेत. त्यांच्या घराण्याच्या संदर्भात बोलायचं तर संपूर्ण आशीर्वाद मला मिळालेले आहेत. पुढच्या पिढीने ते ठेवलेले होते. आचार्य अत्रे यांच्या कन्या जी बहिणीपेक्षाही माझ्यावर आशीर्वाद दिले, मला मार्गदर्शन केलं, आयुष्यामध्ये मोठं केलं, उभं केलं. आशीर्वादच शिरीष त्यांचे, शिरीष पै यांचे, आचार्य अत्रे यांच्या कन्या. त्यांनाही माहितीच होतं हे. त्यांनाही भेटायचो मी. प्रेमशोभा केळुस्कर रोड महापौर बंगल्यासमोर बंगला. 2-3 वेळा त्यांना बंगल्यावर जाऊन भेटलो. गप्पा याच्या चर्चा व्हायच्या. त्यांनी पुस्तकं काही भेट दिली मला शिरीषताईंनी. आणि तुम्ही बाबासाहेब आंबेडकर आणि आचार्य अत्रे या संदर्भात हा प्रश्न विचारला शेवटचा 6 म्हणजे मध्ये. शिरीषताईनेच मला सांगितलं होतं, सतीश बाबासाहेब आंबेडकरांचा व्यासंग यापुढे कायम ठेवा, त्यांचा जास्तीत जास्त अभ्यास करा, माझे तुम्हाला आशीर्वाद आहेत. इकडे हे करू नका, अत्यंत अभ्यास पूर्ण लिहा, त्यांच्याबद्दल जिथं जिथं हे होईल सांगा. कारण तुम्ही त्यांची भक्ती करणं म्हणजे माझ्या वडिलांनी ज्या महापुरुषाची भक्ती केली तोच प्रवाह पुढे चालू राहणार आहे. आणि तुम्ही जे जे काही कराल त्याला माझा नेहमी आशीर्वाद राहील. हे शिरीष त्यांचे खूप आशीर्वाद. त्यांचे पती आमचे दादा व्यंकटेश पै. कळी एकदा फुलली होती म्हणून शिरीष त्यांच्या नाटकाचा प्रयोग बालगंधर्वराव होता, तो पाहण्यासाठी मी गेलो होतो. शिरीष ते नव्हते आलेला. व्यंकटेश दादा पै आले होते, त्यांना भेटलो. राजेंद्र पैनी त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. घराण्याचा उल्लेख केला आचार्य अत्रेंचा. आणि तुम्ही थोडं संपर्क आहे. आचार्य अत्रे यांचे भाचे मधुकर आत्माराम जोशी
हे आचार्यात्रेंचे सारखे दिसतात, त्यांच्यासारखंच अक्षर आहे, बोलणं वगैरे आहे. अहो त्यांचा तर माझ्याकडे 2 दिवस वहिला मुक्काम होता आमच्या बंगल्यावर त्यांचा, आणि रात्रभर जवळजवळ पहाटे 3 वाजेपर्यंत सगळ्या त्या आठवणी आम्ही ऐकत होतो. आचार्यात्रेंच्या आपल्या मामाच्या आठवणी ते सांगत होत्या, त्या सुद्धा मला खूप माहिती आहेत. त्याचे सुद्धा माझ्याकडे संग्रह आहे. कसं होतं, काय होतं, आचार्यात्रेंची भूमिका काय होती, वैयक्तिक कसं बोलायचे वगैरे, अशा खूपच आहे. एक गोष्ट लक्षात गेलं की आचार्यात्रे गेल्यानंतर माझ्या ज्या काही कार्यक्रम झाले, भाषणं झाली, त्यामध्ये मी एक वाक्य वापरलं होतं, बहुजन समाजावर जीवापाड प्रेम करणारे आणि सर्वसामान्य जनतेवर अन्याय झाला की आपल्या सर्व शक्तीनिशी तुटून पडणारे आचार्य अत्रे हे महाराष्ट्राचे तेजस्वी रत्न होते. मी या तेजस्वी रत्नाला अभिवादन करतो, त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो. त्यांच्या ऋण जे आमच्यावर आहे, बाबासाहेब आंबेडकर, आचार्य अत्रे, तर्खडतील लक्ष्मण शास्त्री जोशी, मुखातून त्यांच्या संदर्भात असं ऋण व्यक्त करण्याची, त्यांना अभिवादन करण्याची संधी आपण मला देताय, त्याबद्दल आपल्याबद्दलही आदराची भावना, प्रेमाची भावना व्यक्त करतो. कारण त्या महापुरुषांचं बद्दल तुम्ही मला घेताय आणि मला ह्या आठवणीमध्ये रममान केलं, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद. महाराष्ट्राचे झंझावाती व्यक्तिमत्व आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांना वाहिलेली ही शब्द पुष्पांजली. साहित्याच्या विविध क्षेत्रामध्ये त्यांनी मुसाफिरी केली, साहित्याची विविध क्षेत्रे त्यांनी पादाक्रांत केली. आपल्या 70 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी साहित्याची अखंड सेवा केली. जसं त्यांनी त्यांच्या जीवनावर प्रेम केलं, तितकंच त्यांनी माणसांवर प्रचंड प्रेम केलं. त्यांच्या निमित्तानं, या निमित्तानं आम्ही हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. आपल्याला हा व्हिडिओ कसा आवडला हे आम्हाला नक्की सांगा. आमच्या चिंतन आणि मंथन या यूट्यूब चॅनेलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपले प्रेम असेच अखंड राहू दे. धन्यवाद.